येता जोरशी जागता धन्य माता पिता त्याच्या पुळी कन्या पुत्र होतीची सात्विक तयार झाली वाटे देवा. या न्यायाने पण जगदंद श्रीराम महाराजांनी अनेक वर्षाने हा उत्सव साजरा संपन्न आहे. त्याचं सर्वस्वी आपल्या पूर्वजन आहे, संत महात्म्यान आहे आणि त्यांनी मला केलेली आज्ञा आहे. आणि म्हणून आज्ञेचं पालन म्हणून सांगण्यास शिकवण्याची वृत्ती माझ्या ठिकाणी मी कीर्तन किंवा प्रवचन करताना सेवेके करावे सांगितले का हा परिसरच संत महात्म्यांचा असल्यामुळे कोण संत दादामौली महाराजांच्या परिसरावर या क्षेत्रावर असलेलं जे प्रेम आहे आणि या सगळ्या क्षेत्राच्या साधूवरचं प्रेम आहे. आणि म्हणून महाराजांनी मला प्रेमातून केलेली आज्ञा आहे. ते प्रेम म्हटलं की ते सगळे नियम गळून पडत असतात. म्हणून प्रेमातून केलेली आज्ञेचं उल्लंघन होता कामा नये. थोरांची आज्ञा पालन केली आशीर्वादाची प्राप्ती आहे. आणि अखंड हरणा महोत्सवाची साधना परमार्थातली सर्वश्रेष्ठ वैश्विक कल्याणाची साधना आहे. आणि म्हणून या वैश्विक कल्याणाच्या साधनेमध्ये सहभागाची संधी आपल्या सर्व संतांच्या सत्संगाचा आशीर्वाद मिळावा म्हणून तुमचे दासीचा दास ठेवा आशीर्वाद द्यावा हाती या न्यायाने माझी असलेली ही उपस्थिती आहे. आणि त्यात अखंड हरिनाम महोत्सवातलं कीर्तन आहे. कीर्तनाची वेळा 8 ते 10 पण पूर्ण 1 तास कीर्तन उशिरा सुरू झालेलं जरी असलं तरी वारकरी संप्रदायाची जी वेळ आहे मी धावत्या वेगामध्ये कीर्तन अर्पण करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. विठ्ठला आपल्या सर्वांच्या सेवेसाठी मी जो अभंग घेतलेला आहे संतांचा महिमा वर्णन करणार लोकपारायच्या सेवेसाठी घेतलेला हा अभंग आज अभंगाच्या प्रस्तावनेमध्ये धावत्या वेगामध्ये मी सामाजिक विचार मांडतो. कोणते विचाराचे आज वर्तमान स्थितीमध्ये विज्ञानाच्या अत्यंत चाललेल्या प्रगतीशील युगामध्ये आपला सर्वांचा प्रयत्न नव्हे जगाचा प्रयत्न अत्यंत भौतिक प्रगतीसाठी प्रयत्न चाललेला आहे. सर्वांना होत असलेली भौतिक प्रगतीची आपल्याला गरज आहे. वैयक्तिक जीवनातल्या वैयक्तिक जीवनातली भौतिक प्रगती असो, व्यावसायिक क्षेत्रातली भौतिक प्रगती असो, अर्थ क्षेत्रातली भौतिक प्रगती असो, वैज्ञानिक तंत्रज्ञानाची भौतिक प्रगती असो, या सगळ्या प्रगतीची आज आपल्याला गरज आहे. म्हणून सगळ्यांनी या प्रगतीसाठी प्रयत्नशील असलं पाहिजे. अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण या मूलभूत गोष्टी समाजाला मिळतात या भौतिक प्रगतीतून मिळत असतात. म्हणून आपण भौतिक प्रगतीचं व्यावहारिक जीवनामध्ये स्वागत करतो. पण झालेल्या जीवनामधला भौतिक बदल समाजोपयोगी पचवायचा जर असेल तर तेवढीच गरज आज समाजाला संतांच्या विचाराच्या संस्काराची आहे. आणि मग व्यवहारामध्ये प्रत्येक माणसाचं जीवन जगत असताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या विचाराच्या स्वागताबरोबर प्रत्येकानं आज संत विचाराचं स्वागत केलं पाहिजे. नवे दोन्हीच्या विचाराचा समन्वय घेऊन आपण व्यावहारिक जीवन जगलं पाहिजे. सात्विक विचार संतांच्या संस्काराशिवाय झालेली प्रत्येकाच्या जीवनामध्ये जी भौतिक प्रगती आहे आपल्याला भोगाकडे घेऊन जाणारे ठरेल. भोग संस्कृती तुम्हाला समाजाला जडली तर त्यातून अनेक प्रश्न निर्माण होऊन पाहत आहेत. जगाला आज भेडसावणारे प्रश्न या भोग संस्कृतीतून निर्माण होऊन पाहत आहेत. आणि ते प्रश्न म्हणजे हे समाज जीवन व्यसनाधीन होण्याची शक्यता आहे. सामाजिक जीवन व्यसनाधीन झालं त्या समाजाचे विचार विकृत व्हायला वेळ लागत असतो. आणि सामाजिक विचार जर विकृत होऊ लागले तर हा सर्व समाज परमार्थाच्या सात्विक विचारापासून दूर जातो. समाज परमार्थिक सात्विक विचारापासून दूर जर गेला तर म्हणजे व्यापक अनेक आहे. आपलं स्वतःचं तर अनेक आहेच पण आपल्या कुटुंबाचं आहे, परिसराचं आहे, देशाचं, जगाचं, विश्वाचं अनेक यामध्ये वर्तमान स्थितीमध्ये विज्ञानाच्या प्रगतीशील युगामध्ये तुम्हाला सर्वांना हे विश्वाचं अलिहित जर टाळायचं असेल तर आज प्रत्येकानं साधू जीवन डोळ्यासमोर ठेवून आपण व्यावहारिक जीवन जगलं पाहिजे. साधूचे आचार विचार उच्चार संसार व्यापार उद्योग प्रत्येक कृतीचं स्मरण नाही केलं तर हृदयाचं परिवर्तन होते. हे सामर्थ्य संत महात्म्यांच्या स्मरणामध्ये आहे. कारण या जगामध्ये जग समर्पित जीवनाची तुम्हाला अनुभूती घ्यायची असेल, जीवन पाहायचं असेल तर जगाला समर्पित झालेले एकमेव जीवन जगतामध्ये जे आहे ते संत जीवन. जगाच्या कल्याणासाठी